नमस्कार मैत्रिणींनो, चला आपल्याला लॉंग ड्रेस कटिंग करायची आहे. आता अस्तर ते मी ऑलरेडी टाकून घेतलं. तर उंची टाकलेली आहे आपण 14.5 आणि शोल्डर घेतला आहे 6चं, मोंडा पण घ्यायचा आहे 6चाच आणि चेस्ट घेतलेले आहे 36 साईज घेतलेली आहे पूर्ण. आणि त्याला कमरेचा जेवढा चौथा भाग येईल तेवढाच आपण घ्यायचा आहे, त्यात काही एक्स्ट्रा वाढायचं नाही. आता वरती 36 आले तर त्याचा चौथा भाग येणार 9, तर मग खाली पण आपल्याला किती घ्यायचं आहे 9. आणि त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची. एकदम सोपी आणि एकदम इझी पद्धत आहे. जेवढं वरचा भाग आला तेवढा फक्त अर्धा इंच कमी करायचा आहे, कमरेचं माप टाकून द्यायचं आहे. ओके. आणि त्याला आपण मोंड्याचं जसं ब्लाऊजचं माप आहे तसंच टाकलेलं आहे. कारण काय आहे ना, हा व्हिडिओ थोडासा फास्ट मी विसरून गेले होते शूट करायचा, तर पण मग म्हटलं चला आता थोडंसं आखलं होतं मी, त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त समजून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त शोल्डर घ्यायचं 6चं, मोंडा घ्यायचा 6चा आणि चेस्ट टाकायची आपली चौथा भाग. तर त्याचंच कंबर पण तसंच टाकायचं आहे आणि त्याला आपण फक्त अर्धा इंच वाढून घ्यायचं, बाकी काहीच नाही. तर चला आता आपण काय करूया, घेरची कटिंग करायची आहे. घेरची म्हणजे जे अस्तर कट केलेलं आहे आता बॉडीचं, आपण तेच बॉडी आपल्याला साडीच्या कपड्यावर टाकायची आहे. फोल्ड करून घेतले. शूट करायला व्हिडिओ कोणी नव्हतं, कारण एकटीचंच काम आहे हे सगळं. तर चला, हे बॉडी पार्ट जे वरती मी कट करून घेतलेले आहेत ना, तेच तुम्हाला इथे घ्यायचं आहे. जास्त कपडा वाया घालायचा नाही, जेवढा होईल तेवढा, कारण जेवढा कपडा कमी यूज करता तेवढा घेर मोठा येत असतो. आणि हे आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे. एकदम इझी आणि एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. ह्या बॉडीला आपल्याला एवढेच मापं टाकायचे असतात, बॉडीला काहीच माप दुसरं टाकायची गरज नाही आहे. चला आता आपण काय करूया, घेरसाठी रेडी करूयात. साडीचं तर 4 फोल्ड घडी घालायची आपल्याला बरं का, 4 पदर घडी घालायची आहे अगोदर. चला मी घडी घालून घेते आता साडीची. हे झाले 2 पदर. परत अजून एकदा फोल्ड करायचे. आणि आता हे टाकणार कसं, तर जसं आहे चौकोनी तसं टाकून द्यायचं आणि आपल्याला फक्त क्रॉसमध्ये घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता क्रॉसमध्ये मी कसं घेतलं आहे. फोल्ड पूर्ण क्रॉसमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे आपला घेर पूर्ण याच्यातच निघणार आहे. स्लीवची कटिंग राहिलेली आहे आपल्या, अजून जो कपडा उरणार आहे त्याच्यात आपण स्लीव्ज कट करणार आहोत. पहिल्या अगोदर आपण घेर कटिंग करून घेऊया, कारण हे एकदम व्यवस्थितच कट करावं लागतं, खाली वर झाला नाही पाहिजे घेर. तर आता घेरची उंची कशी टाकायची बघा. पूर्ण उंची घेतलेली आपण 44, त्याच्यामधून 7 कट करायचे आपल्याला. 44मधून 7 कट करायचे आणि मग उंची टाकायची. बघा आता मी वर 7 सोडून दिले आणि इकडं उंची टाकलेली आहे. थोडंसं ॲडजस्ट करा, जिथपर्यंत 44 येणार आहे तिथून मी आखून घेते. तसंच राऊंड शेपमध्येच आपल्याला खालून यायचं असते कट करीत, म्हणजे आखून घ्यायचं आहे अगोदर. तुम्हाला दिसेलच याच्यामध्ये, हे पहा दिसलं तुम्हाला, इथपर्यंत आलेलं आहे. असंच राऊंड शेपमध्ये आपल्याला ते कट करून घ्यायचं. तुम्हाला मी थोडंसं दाखवते. आपण वरती कपडा घेऊयात अगोदर. परत एकदा चेक करून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थित भरतं की नाही मैत्रिणींनो. घेर हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कमी जास्त झाला तर त्याची सगळी फिनिशिंग चालली जाते. त्याच्यामुळे आता मी परत एकदा चेक करते. वरती 44ची उंची आहे, टेपमधून 7 वर सोडायचे आणि 7च्या खाली आपल्याला उंची टाकायची आहे 44. परत एकदा सांगितलं मी तुम्हाला रिपीट, त्याच्यामुळे मी परत चेक करते. वरची बॉडी काढणं एकदम सोपं आहे, कारण जसं ब्लाऊजचं माप असतं तसंच आहे, पण घेरची खूप काळजी घ्यावी लागते. तर आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे राऊंडमध्येच. जसं मी आखलं आहे ना खालून घेर, तसंच तुम्हाला ते आखून घ्यायचं आहे. पहा आता तुम्हाला मी कट केलं होतं दाखवणारच आहे कसं राऊंड आलेलं आहे ते. थोडंसं ॲडजस्ट करा, कारण कॅमेरा धरायला कुणी नाही, पण तुमच्या खूप रिक्वेस्ट होतं त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता असा क्रॉसमध्ये आपला कपडा निघणार आहे, बघितलं. तर हे झाला घेर.
आणि ही झाली बॉडी. आता ह्या उरलेल्या कपड्यात आपण स्लीव्ज काढणार आहोत. कपडा तर भरपूर आहे. आता जॉईंट देऊन त्याला ॲडजस्ट करावं लागेल आणि परत मला स्लीव्ज कट करावं लागतं. पण जेवढा कपडा आहे तेवढा मी कट करून घेते व्यवस्थित, म्हणजे स्लीव्ज लावताना मला काही अडचण येणार नाही. जसा तुम्ही ब्लाऊजच्या स्लीव्ज काढता तशा स्लीव्ज काढू शकता तुम्ही, तसं काहीच अडचण नाही. आता एवढाच कपडा उरलेला आहे, याच्यामध्ये मला 2 स्लीव्ज काढायचे आहेत बघा. त्याच्यामुळे मी कट करून घेतले. तर त्याच्यामध्ये मी स्लीव्ज थोडासा जॉईंट देऊन ते परत मला कट करायचं आहे, त्याच्यामुळे मी ते ठेवून दिलेलं आहे. तर बघा, बॉडी पण कट झालेली आहे, आपला घेर पण सगळं कट करून घेतलेलं आहे. घेर, बॉडी, स्लीव्ज. आता हे घ्यायचं आपल्याला अस्तर. तर अस्तर तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही वापरू शकता, काहीच अडचण येणार नाही. आता हे अस्तर आहे जे की आपल्याला ड्रेससाठी मी वापरणार आहे. जेवढा कमरेचं आता फिटिंग जिथं येणार आहे ना आपली कमरेची, तिथून आपल्याला ह्याचा म्हणजे जिथं आपल्याला जॉईंट द्यायचं आहे तिथे तेवढं हे याच्यासाठी केलेलं आहे की अस्तरातून आपल्याला लावायचं. बघा, असं क्रॉसमध्ये कापायचं आहे. जे उरलेला भाग आहे ना आपल्याला तोच कमरेला अटॅच करायचा आहे. त्या दिवशी तर मी शिवताना तुम्हाला दाखवलं असेल, तेवढंच कापून घ्यायचं बास. फक्त ओपन करायचं आहे आणि ते आपल्याला लावून द्यायचं आहे. एवढीच नॉर्मल आणि एकदम सोपी कटिंग आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला नक्की विचारा. तर स्टिचिंगचा पण व्हिडिओ मी याचा टाकणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब